नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्याकडेही असे विणकामचे ब्लाऊज पीस पडले असतील तर ही DIY आयडिया शेवटपर्यंत बघा आणि अशी वस्तू बनवून तुम्ही मार्केटमध्ये विकू शकतात। आता मी इथे 2 ब्लाऊज पीस ठेवलेत अशी घडी घालून आणि तुम्हाला इथे मार्किंग दिसत असेल तर हे मार्किंग ह्या प्लेटच्या मापाचं आहे। आता हे प्लेटचं मेजरमेंट तुम्हाला इथे मोजून दाखवते। हे आहे 11.25 इंच। ह्या मापाचं हे मी सर्कल इथे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि सेम असंच ह्या दुसऱ्या ब्लाउज पीसवर सुद्धा असं मार्किंग करून घेतलेलं आहे। आणि आता हे कट करून घेणार आहे। कट करताना साइडने अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेणार आहे। त्यानंतर हे कॅनव्हास पेपर घेतलेला आहे। तुमच्याकडे कॅनव्हास पेपर नसेल तर तुम्ही शॉपिंग बॅग किंवा गोणी सुद्धा घेऊ शकतात। इथे सुद्धा मी सेम तसंच केलेलं आहे। ही प्लेट ठेवून हे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि साइडने अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन हे कट केलेलं आहे। सेम ह्याच पद्धतीने आता हे दोन्ही ब्लाउज पीसवरचे सर्कल कट करायचे आहेत। आता मी हे कट करते, तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। आता बघा इथे मी हे कट करून घेतलेलं आहे आणि कोणत्याही एका ब्लाउज पीसला जे मी कॅनव्हास पेपर कट केलेलं होतं ते चिटकवणार आहे। आता बघा इथे साइडने एक्स्ट्रा घेतलेला आहे अर्धा इंच आणि आता इथे हा जो कॅनव्हास पेपर आहे ह्या ब्लाउज पीसला मी हे चिटकून घेणार आहे इस्त्री फिरवून। इस्त्रीने हे सहज चिटकतं। आता इथे हे चिपकवल्यानंतर इथे परत एकदा प्लेटने मार्किंग करून घेतलेलं आहे। हे असं पेन्सिलने किंवा पेनने तुम्ही हे मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण ह्या मार्किंगमुळे सिलाई घ्यायला सोपं जातं आणि आकार बदलत नाही सिलाईचा, म्हणून हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे। आता ही सरळ बाजू आहे, तर ह्या सरळ बाजूवर हा एक पॅटर्न असा ठेवलेला आहे। कॅनव्हास पेपर आपल्याला वरती दिसत आहे, त्यावर आता सिलाई घ्यायची आहे। मार्किंग जसं केलंय त्याप्रमाणे ह्या सरळ बाजूवर हे असं ठेवलं आणि इथे सुद्धा सिलाई मारून घ्यायची आहे। आता मी इथे सिलाई मारून घेतलेली आहे। बघा अगदी गोल सिलाई आलेली आहे। मार्किंग केल्यामुळे ही अशी गोल सिलाई येते, म्हणून मार्किंग करायला विसरायचं नाही। आता काय करायचं, साइडने हे कट करून घ्यायचं आहे। फक्त पाव इंच सिलाई मार्जिन इथे ठेवायचं आहे, तुम्हाला हे दिसत असेल। सेम असं हे कट करून घेतलेले आहे दोन्ही पॅटर्न आणि साइडने हे असे कट द्यायचे आहेत। दोन्ही पॅटर्नला असे तिरकस कट द्यायचे आहेत, कट सिलाईवर घ्यायचे नाहीत। त्याच्यानंतर आता वरचा एक पीस घ्यायचा आहे, फक्त एकच पीस घ्यायचा आणि तिथे छोटासा कट द्यायचा आहे, तिथून हे उलटवायचं आहे। सेम असंच दुसऱ्या पॅटर्नला सुद्धा करून घ्यायचं आहे। आता मी हे उलटवते, तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हाईप सुद्धा करा, कारण तुमच्या लाईकमुळे आणि हाईपमुळेच मला हे असे नवनवीन आयडिया सुचत असतात आणि प्रोत्साहन मिळत असतं तुमच्या लाईक केल्यामुळे, म्हणून प्लीज लाईक करायला विसरू नका। आता हे मी व्यवस्थित सेट करून इस्त्रीने असं व्यवस्थित करून घेतलेलं आहे इस्त्री फिरवून आणि मग आता इथे 8.5 इंचावर मार्किंग करायचं आहे। तुमचं हे असं टेप ठेवून जिथे 8.5 इंच येत असेल त्या पद्धतीने इथे हे मार्किंग करायचं आहे, किंवा सेंटरमध्ये 2 इंच मोजून मग अशी रेषा तुम्ही मारू शकतात। आता मी इथे बरोबर हे 8.5 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे दोन्ही पॅटर्नला आणि आता हे असं शिवून घेणार आहे। शिवल्यानंतर मग हे असं परत शिवायचं आहे। आता मी पहिल्यांदा हे दोन्ही पॅटर्न जोडून घेते। आता बघा कसं ठेवलंय, तुमच्या लक्षात आलंच असेल। आता मी बघा हे शिवून घेतलेलं आहे, मार्किंग केलं तर त्याप्रमाणे इथे सिलाई घेतलेली आहे। आता शिवून झाल्यानंतर तुम्हाला हे असं दिसते। आता हे असं ओपन केलं आणि मग इथे कडेला साइडला इथे सिलाई मारून घ्यायची आहे। आता मी परत एकदा इथे सिलाई मारून हे जॉईन करून घेतलेलं आहे। सिलाई मारून झाल्यानंतर परत इकडे सुद्धा हे असंच मार्किंग करायचं आहे। 8.5 इंच बरोबर जिथे येत असेल तिथे असा टेप ठेवायचा, वरचा कॉर्नर आणि खालचा कॉर्नर व्यवस्थित चेक करायचा। 8.5 इंच जिथे येत असेल तिथेच मार्किंग हे असं करायचं आहे। आता इथे आलेलं आहे म्हणून मी असं मार्किंग करून घेतलेलं आहे। सेम मार्किंग इथे सुद्धा करायचं आहे आणि तिथे बरोबर फोल्ड करून मग सिलाई घ्यायची आहे। आता हे जे मार्किंग केलेलं आहे तिथे असं फोल्ड करायचं आहे आणि मग इथे सिलाई घ्यायची आहे। सेम असंच इथे सुद्धा करायचं आहे। तुम्ही इस्त्री फिरून सुद्धा ही सिलाई मारू शकतात। आता मी दोन्ही बाजूला इथे सिलाई मारून घेते। बघा इथे सिलाई सुद्धा मारून घेतलेली आहे आणि ही अशी तुमची हँड पर्स सुद्धा तयार होते। आता हा जो ब्लाउज पीस होता त्याच्यातले मी काठ घेतलेले आहेत
आणि याची लांबी रुंदी तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल. लांबीला मी हे 20 इंच आणि रुंदीला हे 2.25 इंच घेतलेलं आहे. ह्या पद्धतीने हे कट करून घेतलेलं आहे. तुम्ही ब्लाऊज पीसमध्ये सुद्धा बेल्ट म्हणून कट करू शकतात. इथे मी हे बेल्टसाठी ह्या 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत आणि अशा ह्या फोल्ड करून मी इथे शिलाई मारून घेणार आहे आणि बेल्ट तयार करून घेणार आहे. आता हे दोन्ही बेल्ट तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर आता इथे बघा, इथे हे 3.25 इंचावर मार्किंग करायचं आहे किंवा इथून हे असं मोजून याचा सेंटर पॉईंट काढायचा आहे आणि तिथे मार्किंग केल्यानंतर त्या सेंटर पॉईंटच्या आजूबाजूला 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि सरळ असं आखून मग इथे हे बेल्टसुद्धा तुम्ही असं ह्या पद्धतीने जोडू शकतात. आता इथे मी हे बेल्ट जोडून घेते आणि मग हे असे उलटून घेणार आहे. सेम ह्याच पद्धतीने इथे सुद्धा मी आता इथे 3.25 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि मग तिथे हे असे बेल्ट जोडून घेणार आहे किंवा सेंटर पॉईंट काढून सुद्धा तुम्ही आजूबाजूला 1.5 इंचावर मार्किंग करून हे बेल्टचं मार्किंग करू शकतात. आता मी इथे दोन्ही बेल्ट जोडून घेते आणि मग पुढे काय करायचं ते बघूया. आता बघा, एका बाजूचा मी बेल्ट इथे जोडून घेत आहे आणि त्यानंतर मग दुसऱ्या बाजूचा जोडणार आहे. आता इथे सुद्धा सेम ह्याच पद्धतीने हे असं मार्किंग केल्यावर मग जोडून घेणार आहे. दोन्ही बेल्ट मी आता जोडून घेतलेले आहेत. आता इथे बघा, ही झिपर पट्टी घेतलेली आहे. याचं मेजरमेंट तुम्हाला आता दाखवते. तर हे आहे 7.25 इंच ही झिपर पट्टी घेतलेली आहे. त्याच्यानंतर ही दुसरी पट्टी घेतलेली आहे 2 इंच रुंदी आणि 4 इंच लांबी. अशा पद्धतीने ही पट्टी घेतल्यानंतर इथे बघा कशी जोडायची. ही बरोबर इथे अशी ठेवायची, सेंटरमध्ये येईल. ही पट्टी फोल्ड केल्यानंतर सेंटरमध्ये झिपर पट्टी येईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि 3 बाजूला शिलाई घ्यायची आहे. तिन्ही बाजूला शिलाई घेताना शिलाई ही झिपर पट्टीवर येणार नाही याची काळजी घ्यायची. अगदी कडेकडेला इथे शिलाई घ्यायची आहे किंवा तुम्ही 2 बाजूला सुद्धा घेऊ शकतात कारण एका बाजूला फोल्ड आहे म्हणून. आणि इथे कडेला शिलाई घ्यायची आहे कारण उलटवताना प्रॉब्लेम येणार नाही म्हणून. त्याच्यानंतर आता कॉर्नर जे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत. आता इथे शिलाई मारून घेतलेली आहे बघा, तिन्ही बाजूला मी इथे शिलाई घेतलेली आहे आणि कॉर्नर सुद्धा कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर सिंपल ही अशी उलटून घ्यायची आहे. उलटवल्यानंतर हा असा डबल फोल्ड करायचा आहे आणि इथे शिलाई मारून घ्यायची आहे ह्या पद्धतीने. आणि ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा ही पट्टी जोडून घ्यायची आहे. आता मी इथे पट्टी जोडते, तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता ही पट्टी इथे जोडून घेतलेली आहे. सेम अशीच पट्टी ह्या बाजूला जोडायची आहे. आता मी बघा, इथे मी 2च बाजूला शिलाई घेणार आहे कारण इकडच्या बाजूला फोल्ड आहे म्हणून. आता बघा, शिलाई घेताना इथे एक लक्षात ठेवायचं, झिपर पट्टीवर शिलाई येणार नाही याची काळजी घ्यायची. अगदी कडेला इथे शिलाई घ्यायची आहे कारण झिपर पट्टीवर जर तुम्ही शिलाई घेतली तर तुम्हाला हे उलटवता येणार नाही म्हणून. अगदी इथे कडेला शिलाई मी घेतलेली आहे. वरच्या बाजूला झिपर पट्टीवर आली तरी चालेल पण साईडला कडेला शिलाई मारायची आहे. आता इथे मी 2च बाजूला शिलाई मारून घेतली आणि हे असं उलटून घेतलेलं आहे आणि सेम हे असं डबल फोल्ड करून इथे शिलाई मारून घ्यायची आहे. आणि ही पट्टी जोडताना बघा, इथे थोडंसं मार्जिन सोडायचं आहे आणि मग ही पट्टी जोडायची आणि जी आपण ब्ल्यू पट्टी लावली आहे झिपरला त्याच्यावर शिलाई घ्यायची नाही, त्याच्या अलीकडे इथे शिलाई घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने हे झिपर जी आहे ती जोडून घ्यायची आहे. सरळ बाजूनेच मी जोडत आहे. आता बघा, इथे थोडंसं मार्जिन सोडून आणि ब्ल्यू पट्टीवर मी इथे शिलाई घेतलेली नाही बघा, ही अशी जोडून घेतली आहे. सेम ह्याच पद्धतीने आता दुसऱ्या बाजूला सुद्धा इथे मी असं जोडून घेणार आहे. जोडताना फक्त खालच्या कपड्यावर शिलाई येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने हे दुसऱ्या बाजूला सुद्धा जोडून घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूला थोडासा तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो पण काळजीपूर्वक जर जोडली तर सहज ही जोडली जाते. इथे रनर ओपन करून घ्यायचं आहे. थोडंसं झिपर पट्टी ओपन केली तर मग हे व्यवस्थित जोडलं जातं. आता हे जोडते तोपर्यंत तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा, इथे मी दोन्ही बाजूला ही झिपर पट्टी जोडून घेतलेली आहे
आणि आता हे असं उलटून घ्यायचं आहे। उलटवल्यानंतर मग साईडला तुम्ही इथे शिलाई मारायची आहे, इकडे आणि या इकडे आकाराप्रमाणेच इथे शिलाई मारायची आहे। सरळ शिलाई नाही घ्यायची, जसा आकार आहे त्याप्रमाणे मी इथे शिलाई मारत आहे। डबल शिलाई इथे मारायची। ह्या बाजूला सुद्धा जसा आकार आहे त्याप्रमाणे शिलाई इथे मी मारलेली आहे। आता हे असं शिलाई मारून झाल्यानंतर तुम्ही हे असं उलटून घेऊ शकता आणि ही तुमची हँडबॅग तयार होते। आता इथे कॉर्नरला सुद्धा तुम्ही शिलाई इथे मारू शकतात किंवा नाही मारली तरी चालेल। जर तुम्हाला बेस पाहिजे असेल तर मग तुम्ही खाली कॉर्नरला शिलाई मारायची, तेही मी तुम्हाला दाखवते कशी मारायची। तर हे तुम्ही सिंपल असं जरी ठेवलं तरी चालेल, कारण तिचा लुक खूप सुंदर असा दिसतो, म्हणून असंही ठेवलं तरी चालेल। पण बेस तुम्हाला पाहिजे असेल तर मग मी तुम्हाला आता दाखवते शिलाई कशी मारायची। आता हे उलटवायचं आणि हे असं पकडून इथे शिलाई मारायची आहे आपल्याला। आता हे असं उलटवलं त्याच्यानंतर आता इथे हे असं पकडायचं आणि इथे शिलाई मारून घ्यायची आहे। साधारण पाऊण इंचावर शिलाई मारायची आहे। सेम ह्याच पद्धतीने इकडच्या बाजूला सुद्धा असं मध्ये हात घातला की हे असं त्रिकोण इथे बनतो आणि मग तिथे मोजून घ्यायचं आहे पाऊण इंच आणि त्याच्यावर इथे तिरकस अशी शिलाई घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे। आता ही शिलाई सुद्धा मी मारून घेते आणि उलटवल्यानंतर याचा फायनल लुक आपण बघूया। आता इथे मी शिलाई मारलेली आहे। अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा। त्यानंतर इथे हे असं सुई दोऱ्याने हे जॉईन करून शिवून घेऊ शकतात। आता उलटवल्यानंतर इथे बघा किती छान बेस तयार झालेला आहे आणि ही छोटीशी क्यूट अशी हँडबॅग तयार झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। तुमच्याकडेही असे बिनकामचे ब्लाउज पीस पडले असतील तर तुम्ही नक्कीच हे ट्राय करू शकतात आणि सहज कोणीही हे विकत घेते। खूप सुंदर ही अशी दिसते। आता ही मी इथे चेनवाली आणि ही ओपन अशी हँडबॅग बनवली आहे। याचाही व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे, तुम्ही तोही बघा आणि तुम्हाला ह्यापैकी कोणती हँडबॅग आवडली ते सुद्धा मला सांगा, ही झिपरवाली की बिना झिपरवाली, आणि नक्कीच ट्राय करा। आणि ही हँडबॅग कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।